CCTV बाहेर लावायला त्याचं जे एक आऊट द्यायला पाहिजे होता LCDचा, LCD सुद्धा इथे लावलेली आहे. होमगार्ड आहे सर, होमगार्ड आहे. बरेच ठिकाणी होमगार्ड आहे. होमगार्डांना कोण दाद देत नाही. आत मी ज्यावेळी गेलो खेळ त्यावेळी कुठं लावलाय काय? आतमध्ये गेलो त्यावेळी पोलीस होते, असणारे पोलीस आहेत आणि बाहेर जे आहेत ते होमगार्ड ठेवलेले आहेत. त्यामुळे हे जरा उलटं झालं पाहिजे, कारण हाताचा वापर बाहेरच होऊ शकतो, आत होऊ शकत नाही. पण तो आता त्यांचा काय हे आहे मला माहीत नाही. नाही, पण निवडणूक आयोग एक संपूर्ण राज्यात एवढा खर्च करायला लागलाय, बाहेर LCD लावायला प्रत्येक ठिकाणी पारदर्शकता ठेवायला माझी पाहिजे ना. निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की ताबडतोब सर्व मतदान केंद्र महाराष्ट्रातली आहेत तिथं बाहेरच्या कॅम्पसमध्ये कॅमेरे लावावेत, आत कॅमेरे लावावेत आणि त्याचा डिस्प्ले LCDवर बाहेर कंपाऊंडच्या बाहेर जनतेच्या समोर ठेवावा. भानामती जादूटोणात गुंतलेले आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोगानेही कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर या इथल्या पोलिसांनी देखील कारवाई केली. साहेब, रात्री CCTV चालू होते का नव्हते? तुम्ही आज जाऊन पाणी केलं, काय केलं? आपण स्ट्रॉंग रूमची पाहणी केलं, काय आढळलं आपल्याला? चालू होते. आमचे काही प्रतिनिधींनी जाऊन तपासले तर रात्री आत गेलेल्या CCTVमध्ये कुठेही काही हालचाल अजून दिसत नाही. पण हा 20 दिवसाचा हे आहे, हे काय वन डे मॅच नाही आहे, 20 दिवसाची मॅच आहे. 20 दिवसात काही होऊ नये अशी आम्ही प्रार्थना करतो. कॅमेरची व्यवस्था महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी करावी. हसन मुश्रीफ हे याचिका की लवकरात लवकर मतमोजणी घ्या म्हणून. हो, हसन मुश्रीफांनी याचिका दाखल केली तर त्याचा काय निर्णय लागेल ते बघू आपण. कारण इतका ज्यांच्या मतदान झालं नाही त्यांची कदाचित बाजू असेल की एकदा निकाल महाराष्ट्रातले बहुसंख्य नगर परिषदांचे लागले तर त्याचा मानसिक परिणाम आमच्या मतदारांच्यावर होईल असं आर्ग्युमेंट त्यांचं आहे. आता सुप्रीम कोर्टात जर हसन मुश्रीफ साहेब गेले असतील तर बघू काय होते. निवडणूक आयोगाने सुद्धा संकेत दिलेले होते तरी सुद्धा संभ्रमावस्था निर्माण झाला. याच्या अगोदर त्यांनी काळजी घेणं गरजेचं होतं का नाही? कारण प्रशासनाचं हलगर्जीपणा आहे का असं वाटतं आपल्याला? हलगर्जीपणा खालच्या स्तरावर झालेला आहे, पण त्यात जे तलाठी आहेत त्यांनी टाईप करताना मिस्टेक केली. त्यांचं म्हणणं आहे की एक्सेल शीटमध्ये फीड करताना वेगळा फॉर्म्युला लावण्यात आला, त्यामुळं ते मतदान वाढत गेलं. पण सगळीकडे वाढलेलं नाही, एके ठिकाणी कमी झालेलं आहे. त्यामुळं ते म्हणत आहेत ते आर्ग्युमेंट किती आम्ही स्वीकारायचं याला मला वाटतं आम्हाला मर्यादा आहेत. पण त्यांचं म्हणणं काही असलं, टायपिंग मिस्टेक असली तरी इथल्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते. म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत, इथं अपक्षांना फार चिंता आहे. अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की 100% आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले नाही. त्यामुळे तुम्ही हा फरक लक्षात घ्यावा असं माझी विनंती आहे. शिंदे सेना आलेत, एकनाथ शिंदे साहेबांनाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही याच्याबद्दल खात्री वाटत नाही, त्यामुळे तेही आलेले आहेत. त्यामुळं कोणताही पारदर्शीपणाने ही प्रक्रिया पार पाडावी. आम्ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारे माझे सहकारी आहेत, कुणी आतताईपणा करत नाही. पण आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे आत गेल्यावर पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढलं, त्यांना जरा गोड बोलून जरा बाहेर काढलं असतं, त्यांचा राग जरा शांत केला असता तर कदाचित पुढचे प्रसंग टळले असते. पण तिथं नियम लावण्याच्या पेक्षा गैरसमज समजावून सांगण्याची गरज होती. आम्ही आज म्हणतोय गैरसमज आहे, ज्या दिवशी मतपेट्या उघडतील त्यावेळी आमचा गैरसमज खरा ठरू नये एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना. पार्थ पवार प्रकरणात शीतल केजवानींना अटक केलेली आहे. त्यांनी जे जमिनीचं ट्रान्झॅक्शन केलं त्यासाठी त्यांनी त्या एक मेजर सिग्नेटरी आहेत त्यात, त्यामुळे सही करणारे दोन्ही बाजूचे यांच्यावर ते पोलिसांना काही तपासणीत जे आढळेल त्याप्रमाणे कारवाई होईल. 21 दिवस राहिले कार्यकर्त्यांनी पोलिसांना तुमचं काय आव्हान असेल? आता 21 दिवस एक तर पहिलं आयोगाला आव्हान की CCTV कॅमेऱ्याचा डिस्प्ले बाहेर द्या. CCTV ह्या EVM मशीनवरच लोकांचा महाराष्ट्रात आणि देशात विश्वास नाही.
त्यामुळं किमान जॅमर बाहेर लावा की ज्यामुळं कुठलीही रेंज बाहेरून ऑपरेट करून आत जाणार नाही आणि मतपेट्या ऑपरेट होणार नाहीत. लोकांना अशी फार शंका असते की बाहेरून हे मशीन्स मॅनिप्युलेट होतात. लोकांच्या चर्चा मी सांगतोय तुम्हाला.